नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेस मध्ये। आज आपण क्लास 5 चा म्हणजे भूगोलाचा किंवा त्याला आपण परिसर अभ्यास म्हणतो त्याचा हा दुसरा सेकंड चॅप्टर आपण पाहणार आहोत। ह्याच्या अगोदर आपला जो एक लेक्चर झालेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये जो तुमचा पहिला चॅप्टर आहे तो बघितलेला आहे, ठीक आहे। तर हा दुसरा चॅप्टर आहे, तर दुसरा चॅप्टर आपण पाहूया, ठीक आहे। त्या चॅप्टरचं नाव आहे तुमच्या पृथ्वीचे फिरणे, म्हणजे पृथ्वी कशा प्रकारे फिरते ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे। तर पहा, तर लक्ष द्या, एक भोवरा घ्या, तो फिरवून त्याचे निरीक्षण करा। तर तुम्ही भोवरा वगैरे सगळे लहानपणी सगळ्यांनी काय केलं असेल, भोवरा वगैरे खेळला असेल, तुम्हाला माहित आहे भोवरा कशा प्रकारे चालतो। तो भोवरा स्वतःभोवती फिरतो, तुम्हाला माहित आहे भोवरा काय करतो, स्वतःभोवती फिरतो। स्वतः आपोआप फिरतो का? नाही, आपण त्याला फिरवल्याच्या नंतर तो भोवरा फिरतो। आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना भोवरा माहित असेल, तुम्ही फिरवला असेल, काही लोकांना माहित नसेल। ज्यांना माहित नाही त्यांनी तर पहा, हा भोवरा दिलेला आहे, ठीक आहे। स्वतःभोवती फिरणारी कोणती वस्तू प्रत्यक्षात एक अदृश्य रेषेभोवती फिरत असते? वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात। तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूचे परिवलनाचा अक्ष किंवा आस म्हणतात। तर पहा, इथं काही गोष्टी तुम्हाला महत्वाच्या समजून घ्यायच्या। तर पहा, तर काय समजून घ्यायचं तुम्हाला, इथं काय समजून घ्यायचं, एक शब्द आलेला आहे परिवलन। हा परिवलन म्हणजे काय, तुम्हाला परीक्षेत विचारल्या जाऊ शकते परिवलन म्हणजे काय। तर परिवलनाची व्याख्या काय, स्वतःभोवती फिरणारी कोणती वस्तू प्रत्यक्षात एक अदृश्य रेषेभोवती फिरत असते। म्हणजे स्वतःभोवती कोणी फिरत असते, जेव्हा फिरताना आपणही समजा म्हणजे असं जर गोल फिरलो किंवा पृथ्वी फिरत असते, भोवरा फिरत असते, सगळ्यात सोपे भोवरा घ्या, त्याने दिलेलं एक्झाम्पल आहे ते आपण भोवऱ्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण। तर हा भोवरा हा फिरतोय, बरोबर आहे, फिरताना तुम्हाला हे एक तर परिवलन अक्ष दिसत आहे। काय दिसत आहे इथं? परिवलन अक्ष दिसत आहे, याला परिवलन अक्ष आपण म्हणत असतो। तर स्वतःभोवती फिरणारी कोणती वस्तू प्रत्यक्षात एक अदृश्य रेषेभोवती फिरत असते। तर आता भोवऱ्यामध्ये तुम्हाला ही रेषा दिसायली, इथं अशा प्रकारची रेषा दाखवलेली आहे, परंतु बाकी ही पृथ्वी असेल किंवा दुसऱ्या कोणत्या वस्तू असेल तो अक्ष तुम्हाला दिसत नाही, त्याला आपण अदृश्य अक्ष म्हणतो। आता ही व्याख्या पाठ करायची तुम्हाला, हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकते। तर काय विचारलं जाऊ शकते, वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात। तर काय आहे परिवलन म्हणजे काय, जी वस्तू, कोणती वस्तू स्वतःभोवती फिरते, वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात, हे लक्षात ठेवायचं, पाठ करायचं। तर ह्याच्या पुढचं लक्षात घ्या, तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस म्हणतात। तर अक्ष, परिवलनाचा अक्ष किंवा हा आस तुम्हाला भोवऱ्याचा इथे दिसत असेल, हा भोवरा आहे, बरोबर आहे का नाही, हा भोवरा तुम्हाला दिसत आहे। ह्या भोवऱ्यामध्ये हा तुमचा अक्ष आहे, ठीक आहे। ही अदृश्य रेषा ही दिसते ना, डॉटेड डॉटेड, ही ब्लॅक लाईनची दिसते, ही अशा प्रकारची ब्लॅक कलरची रेषा इथे त्यांनी काय केलेली आहे, टाकलेली आहे अशा प्रकारचे, ठीक आहे। तर हे काय आहे परिवलनाचा, ह्याला अक्ष म्हणू शकता तुम्ही, अक्ष किंवा आस म्हणू शकता, ठीक आहे। हे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल। त्याच्यानंतर आता पुढला भाग बघूया। भोवरा हा माहित नसेल तर हा अशा प्रकारचा भोवरा असतो। तर पुढे बघायचं आपल्याला, काय बघायचं, पृथ्वीचे परिवलन। पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय, ठीक आहे। वस्तू स्वतःभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतो। म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे का नाही, पृथ्वी किंवा एखादी वस्तू फिरत असेल स्वतःभोवती त्याला परिवलन म्हणतो। तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते तर पृथ्वीला तिचे परिवलन म्हणतो। पहा, हे करून बघायचं। एक पृथ्वी गोल घ्या, तुम्हाला पृथ्वी गोल माहित असेल, तो फिरून पहा, तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा। आता एक ओळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वी गोलाजवळ धरा, ओळंबा उपलब्ध नसल्यास खोड रबरला दोरा बांधून ओळंबा तयार करा। आता हे तुम्हाला हे पृथ्वी गोल माहित असेल, पृथ्वी गोल इथं दाखवतो, तुम्हाला माहित नसेल तर हा इथं पृथ्वी गोल दाखवलेला आहे, हा बघा, हा पृथ्वी गोल इथं नाव दिलेले, हा अशा प्रकारचा पृथ्वी गोल असेल, तुम्ही तुमच्याकडे नसला तरी तुमच्या स्कूलमध्ये बघितला असेल, अशा प्रकारचा हा पृथ्वी गोल आहे। आणि अशा प्रकारचा टिल्टेडच असतो तो, ठीक आहे। का असतो काय नाही मी तुम्हाला सांगणार आहे। ही याची दक्षिण दिशा, त्याला साऊथ म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, आणि ही उत्तर दिशा आणि त्याला मराठीत म्हणतो आपण नॉर्थ, आणि अशा प्रकारचे असते। आणि हा तुमचा ओळंबा हा ओळंबा आहे, इथं दिलेला आहे ओळंबा। हे ओळंबा तुम्ही बघितला असाल, आता जे काही खेडेगावातले असतील त्यांना माहित असेल, आणि शहरामधले असेल तर त्यांना काही लोकांना माहित असेल। ओळंबा हे जेव्हा आपण घराचं बांधकाम करत असतो, काय करत असतो, घराचं बांधकाम करत असतो, तेव्हा जे मिस्त्री लोक असतात ना, मिस्त्री लोक हे ओळंबा वापरत असतात अशा प्रकारचं। किंवा कोणत्याही मिस्त्रीपाशी गेला तर ते बांधकाम चालू असेल तुमच्या आजूबाजूला, तर त्यांना ओळंबा दाखवा म्हणलं तर ते ओळंबा तुम्हाला दाखवतील, तशा प्रकारचा ओळंबा असतो, ठीक आहे। घराचं बांधकामासाठी तो ओळंबा वापरात येतो। पुढे पहा, ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकाशी कोण करतात हे तुमच्या लक्षात येईल। म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे अशा, पुढे पहा, आता हे तुम्हाला सांगतो,
हा अक्ष कललेल्या स्थितीमध्ये पृथ्वी परिभ्रमण करत असते. चित्रात पृथ्वीचा अक्ष NS ऐका ना, NS म्हणजे हे N म्हणजे नॉर्थ, S म्हणजे साऊथ या दिशेने दाखवलेला आहे. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. तर ही माहिती तुम्हाला बऱ्यापैकी काही लोकांना कळली असेल, काही लोकांना कळली नसेल. तर ही जी माहिती आहे मी काय करतो तुम्हाला हे डायग्रामच्या माध्यमातून तुम्हाला समजून दाखवतो. तुम्हाला माहित आहे हा पृथ्वी गोल आहे, इथपर्यंत माहिती आहे तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी मी मिटून टाकतो. हा काय आहे तुमचा पृथ्वी गोल आहे, बरोबर आहे. हा पृथ्वी गोल आहे. तर पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी गोल अशा प्रकारेच असतो. ठीक आहे, तुम्हाला अशा प्रकारे तिरकस दिसतोय. आणि हे जे तुमची रेषा आहे पहा, अशा प्रकारची पृथ्वी आहे. वाटलं तर मी तुम्हाला पृथ्वी काढून दाखवतोय. तर अशा प्रकारची पृथ्वी, डायग्राम तेवढी व्यवस्थित नाही, समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, तर ही काय आहे समजा, ही पृथ्वी आहे, बरोबर आहे. अशा प्रकारची आपली पृथ्वी आहे. तर ही पृथ्वीला आता हे एक्झॅक्ट फिगर असे आहे. तर पृथ्वीला आपण काय केलेलं आहे, त्याचे वेगवेगळ्या भागामध्ये डिव्हिजन केले. तर पृथ्वीचं जर अशी गोल पृथ्वी आहे, त्याच्यानंतर हाफ मध्ये जर डिव्हिजन केलं याला, म्हणजे वर एक भाग होईल अर्धा, खाली एक भाग होईल. जो वरचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, नॉर्थ म्हणतो किंवा उत्तर म्हणतो, किंवा याला इंग्लिश मध्ये म्हणतो नदर्न हेमिस्फिअर, किंवा याला उत्तर ध्रुव म्हणतो आपण. ठीक आहे, उत्तर म्हणतो. ठीक आहे, आणि हा जो आहे खाल्ला साऊथ, म्हणजे हा नॉर्थ पार्ट झाला पृथ्वीचा, नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणतो, आणि हा सदर्न हेमिस्फिअर. आणि ही जी लाईन आहे, ही लाईन आहे त्याला काय म्हणतो आपण, इंग्लिश मध्ये म्हणतो इक्वेटर, आणि मराठीत म्हणतो अशा प्रकारे इथं नाव दिलेलं आहे विषुववृत्त म्हणतो. ही लाईन, ही पृथ्वी आहे, ही जिथं काढून दाखवलेली आहे. ठीक आहे, ही तुमचा जो ही लाईन दिसत आहे, ही लाईन आहे ना स्ट्रेट लाईन, तर ही लाईन आहे, ही काढलेली मी. त्याच्यानंतर वर काही लाईन आहेत, इकडे अशा प्रकारच्या लाईन्स वगैरे इमॅजिनरी लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत अशा प्रकारच्या. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहित असतील अशा प्रकारच्या. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण हे सांगणार नाही, तुमच्या लेवलला खूप जास्त होतील अशा प्रकारे. फक्त याच्यामध्ये काय काय होतं, हा तर हे नॉर्थ म्हणजे हा पृथ्वी, मी तुम्हाला सांगत होतो, काय सांगत होतो की अशा प्रकारे पृथ्वीला आपण दोन याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे. म्हणजे हा उत्तर गोलार्ध म्हणतो, याला आपण काय म्हणतो, उत्तर मध्ये जो पार्ट आहे त्याला उत्तर गोलार्ध म्हणतो. म्हणजे हा जो लाईन आहे, ही लाईन दिसते तुम्हाला ना, ही लाईन, ह्या लाईनच्या जो वरला इतका सगळा पार्ट आहे, म्हणजे हा एक्झॅक्टली मला लाईन काढता येत नाही, एक मिनिट काढून दाखवतो मी तुम्हाला. तर हा जो पार्ट आहे तुम्हाला, हा इथून सगळा हा पार्ट दिसतोय तुम्हाला इथपर्यंतचा. ठीक आहे, हा सगळा पूर्ण लाईन थोडी क्रॉस येते पण हे पूर्ण समजून घ्या. तर हा काय आहे तुमचा उत्तर गोलार्ध आहे, पूर्ण इथून इतका उत्तर. आणि हा जो खाल्ला आहे तुमचा, हा इथून या लाईनच्या खाल्ला, हा दक्षिण गोलार्ध. म्हणजे हा तुमचा दक्षिण गोलार्ध कळलेला आहे तुम्हाला, इथं दाखवलेला आहे. दक्षिण गोलार्ध हा इथून इतका पार्ट, उत्तर गोलार्ध हा एवढा पार्ट, आणि ही जी लाईन आहे ते विषुववृत्त आहे. तर हे मिटून टाकतो, तुम्हाला हे कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे, तर हे कळलं असेल तुम्हाला, बरोबर आहे. तर तुम्हाला विषुववृत्त कोणता, विषुववृत्त कोणत्या लाईनला म्हणायचं, ही लाईन आहे विषुववृत्ताची. ह्याच्या लाईनच्या वरला हाच पूर्ण पार्ट आहे उत्तर गोलार्ध, ह्याच्या खाल्लाच लाईनचा आहे दक्षिण गोलार्ध. आता राहिले काय, उत्तर ध्रुव. जो वरला जो पॉइंट आहे एकदम हे टोक आहे उत्तर गोलार्ध मधलं उत्तरचं पॉइंट, त्याला उत्तर ध्रुव म्हणतो. आणि याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण नॉर्थ पोल. काय म्हणतो, नॉर्थ पोल म्हणतो. ठीक आहे, नॉर्थ पोल हे. आणि इंग्लिश मध्ये याला जो दक्षिण गोलार्ध आहे, म्हणजे दक्षिण ध्रुव आहे, दक्षिण ध्रुव आहे, या दक्षिण गोलार्धामध्ये दक्षिण ध्रुव आहे, आणि त्याला काय म्हणतो इंग्लिश मध्ये आपण साऊथ पोल म्हणतो. काय म्हणतो, साऊथ पोल म्हणतो. अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल, बरोबर आहे. परंतु ही जी पृथ्वी आहे आपली कशी आहे, टिल्टेड आहे. टिल्टेड म्हणजे अशी थोडीशी तिरकस आहे. कशी आहे, तिरकस आहे. अशी आपली पृथ्वी सरळ आहे का, नाही. इथं जसं दिसते तुम्हाला हे सरळ आहे का तिरकस आहे, कशाच्या, आपल्याला हे ओळंब्याच्या माध्यमातून करणार आहे. ओळंबा, हे ओळंबा आहे, ओळंब्याला एक असा प्रकारचा हा ओळंबा असतो, बरोबर आहे. याला दोरी बांधलेली असते, आणि जर सरळ आपण इथून जर धरला तर अशा प्रकारची रेषा याला, ही रेषा आहे का नाही, ही रेषा अशी क्रॉस दिसते तुम्हाला, ही सरळ रेषा आहे. ओळंब्यानं मारलेली रेषा काय, ओळंबा टाकल्याच्या नंतर ही रेषा सरळ होते आणि ही क्रॉस होते. म्हणजे हे जे काय एवढा अँगल बनतो, इथं जो काय अँगल बनतो आहे का नाही, जितका काय अँगल बनल तितक्या प्रमाणामध्ये पृथ्वी काय आहे आपली, टिल्टेड आहे. टिल्टेड, टिल्टेड म्हणजे काय, थोडीशी तिरकस आहे, तिरकस म्हणू शकतो अशा प्रकारे पृथ्वी. ठीक आहे, तर ही तुम्हाला जी काय माहिती त्यांनी इथे दिली होती ती माहिती मी तुम्हाला ह्या याच्यामध्ये काय सांगितलेली, पृथ्वी गोलामध्ये सगळी माहिती समजून सांगितली. N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. ही सगळी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे.
त्याच्यानंतर पुढे पहा, उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुवृत्त म्हणतात. हेच म्हणजे हे तुमची पृथ्वी आहे आणि याच्यानंतर ही पृथ्वी दिसते बरोबर. त्याच्यानंतर अशा प्रकारची एक रेषा, काल्पनिक रेषा आहे, याला इमॅजिनरी रेषा म्हणतो, इमॅजिन करतोय आपण आणि त्याला मराठीत म्हणतो कशी रेषा, ही काल्पनिक रेषा जर काढली तर ह्याचे दोन भाग होतात. मग ह्याला वरचा जो भाग आहे त्याला उत्तर गोलार्ध म्हणतो, हा पूर्ण भाग आहे त्याला उत्तर गोलार्ध, आणि खालचा भाग आहे त्याला आपण म्हणतो दक्षिण गोलार्ध. आणि इंग्लिश मध्ये हा जो भाग आहे याला नदन हेमिस्फिअर, उत्तर म्हणजे नॉर्थ आणि नदन हेमिस्फिअर म्हणतो, हा सदन हेमिस्फिअर. इथपर्यंत कळलं असेल. विषुवृत्त म्हणतात पृथ्वीला, या काल्पनिक वर्तुळाला विषुवृत्त म्हणतात. आता हे काल्पनिक वृत्त म्हणजे ही रेषा, ही जी रेषा आहे, ही जी रेषा दिसते तुम्हाला, ही अशी आडवी रेषा, तर ह्या रेषेला आपण म्हणतो विषुवृत्त आणि इंग्लिश मध्ये म्हणतो इक्वेटर. बरोबर आहे, हे पाठ करून घ्यायचं. वरील पृथ्वीगोल पहा, विषुवृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात. हे तुम्हाला उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध हे माहिती आहे, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आता इथपर्यंत तुम्हाला माहिती समजली असेल. याच्यानंतरचा पुढला भाग आपण काय करूया पाहूया. हे करून पहा, इथे दिलंय, एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा. एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा. मेणबत्ती भोवती एक मोठे वर्तुळ काढा. या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वीगोल ठेवा. मेणबत्ती पेटवा. खोलीत अंधार करा. मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे असे समजा. पृथ्वीगोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो, कोणत्या भागावर उजेड पडत नाही ते पहा. तर तुम्हाला एक काय करायला सांगितले, त्यांनी एक एक्सपेरिमेंट करायला सांगितलेला, एक प्रयोग करायला सांगितलं. तर कशा प्रकारचा प्रयोग करायला सांगितले, तुम्हाला अशा प्रकारचा एक मोठा टेबल घ्यायला सांगितले. बरोबर आहे, अशा प्रकारचा एक मोठा टेबल घेतला. त्या टेबलवर अशा प्रकारचं त्यांनी काय करायला सांगितलं. इथं आता मला गोल तेवढं सर्कल काढता येत नाही, इथंच आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी मी सांगते, काढून दाखवतो. अशा प्रकारचे एक गोल त्यांनी काय करायला सांगितले, तुम्हाला सर्कल काढायला सांगितलेले. तर हे सर्कल काढलेलं आहे, बरोबर आहे, तेच सर्कल ठेवणार आहे आपण. आणि त्याच्या मधोमध, ह्या सर्कलच्या मधोमध, ह्या सर्कलचे जे केंद्र आहे का नाही, केंद्र आहे, ह्या केंद्रावर तुम्हाला ठेवायला सांगितली मेणबत्ती. काय ठेवायला सांगितली, मेणबत्ती. एक रूम मध्ये, आता एक रूम आहे, ह्या रूम मध्ये एक मोठा टेबल घ्यायचं. त्या टेबलावर अशा प्रकारचा एक गोल सर्कल मारायचा. मारल्याच्या नंतर हे जे काय सर्कलचा, ह्या म्हणजे वर्तुळ, सर्कल म्हणजे वर्तुळ, या वर्तुळाचा जो केंद्र आहे त्याच्यावर मेणबत्ती पेटवायची, ठेवायची आणि अंधार करायचा आहे तुमच्या रूम मध्ये, जे काय रूम असेल त्याच्यात. आणि त्याच्यानंतर हा जो तुमचा पृथ्वीगोल आहे, हा पृथ्वीगोल इथे दिसते तुम्हाला, हा पृथ्वीगोल काय करायचा, हे वर्तुळ आहे की नाही, वर्तुळा मारलेला आपण सर्कलच्या एका साईडच्या ठेवायचा आहे. पृथ्वीगोल दिसणारा उजेड म्हणजे दिन. हा ठीक आहे, हे तुम्हाला नंतर सांगतो. त्याच्यानंतर पृथ्वी, आता हे तुमच्या रूम मध्ये अंधार केल्याच्या नंतर हा मेणबत्तीचा प्रकाश दिसेल तुम्हाला. आता हे मेणबत्ती म्हणजे तुमचा सूर्य समजा, हा मेणबत्ती म्हणजे काय, तुमचा सूर्य आहे, आणि ही तुमची पृथ्वीगोल म्हणजे काय, पृथ्वी. ह्या जो पृथ्वीगोल, आता पृथ्वीगोल कशा प्रकारे फिरवायचं तुम्हाला, ही घड्याळ आहे, तुम्हाला काय आहे, घड्याळ. इथं घड्याळावर 12 वाजतात, इथं 6 वाजतात, इथं 3 वाजतात, इथं 9 वाजतात. आणि घड्याळ आपली कशा प्रकारे फिरत असते, अशा प्रकारे डायरेक्शन असते आपल्या घड्याळाचं. कसं असते, अशा प्रकारे डायरेक्शन, म्हणजे घड्याळाचा काटा अशा प्रकारे फिरत असते. परंतु तुम्हाला काय करायचं, ह्या ज्या पृथ्वीगोलाला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवायचं. म्हणजे घड्याळ इकडे फिरते तर घड्याळाची विरुद्ध दिशा म्हणजे इकडं, याला अँटी क्लॉकवाईज म्हणतो. काय म्हणतो, अँटी क्लॉकवाईज, आणि मराठीत म्हणतो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. कळलं तुम्हाला, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने इकडून, म्हणजे 12च्या नंतर 11, 11, 10, 9 अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे या पृथ्वीगोलाला जर फिरवायचंय आणि फिरवल्याच्या नंतर तुम्ही याला जरी फिरत राहिल्या तर तुम्हाला काय होईल, ही पृथ्वी जेव्हा फिरते, पहा तुम्हाला हे माहित असेल, सगळ्या गोष्टी आपण मागचा जो चॅप्टर आहे त्याच्यात सांगितलेलं आहे. काय करत असते तुमची पृथ्वी काय करत असते, स्वतःभोवती फिरत असते. कशाभोवती फिरत असते, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. स्वतःभोवती फिरता फिरता ती कोणाभोवती फिरते, सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते. समजा हा सूर्य आहे, पृथ्वी अशी स्वतःभोवती फिरता फिरता काय करत असते, सूर्याभोवती फिरत असते, अशा प्रकारचं. आणि हे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला किती दिवस लागतात, 365 दिवस. समजा हा तुमचा सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे, तर ह्या सर्कलवरनं पुन्हा या जागून जर स्टार्ट केली पृथ्वीनं, कुठून स्टार्ट केली तर इथून जाऊन पुन्हा इथे येण्यासाठी पृथ्वीला किती दिवस लागतात, 365 दिवस. 365 दिवस 6 घंटे लागतात, 6 आवर्स. 365 15 झाले, हे 6 आहे. ठीक आहे, 365 दिवस किती लागतात तुम्हाला, 365 डेज. 365
365 दिवस आणि 6 आवर्स म्हणजे एवढा टाइम लागतो एक्झॅक्टली. परंतु तुम्ही एक वर्ष जर बघितलं असेल, एका वर्षामध्ये आपण काय करत असतो, फक्त 365 दिवस असतो. आणि तुम्ही म्हणसाल सर मग हे 6 घंटे कुठं जातात, एक्स्ट्रा लागतात, ते आपण काय करतो, सोडून देतो. आणि मग हे 6 घंटे म्हणजे असे 4 वर्ष जर झालं, म्हणजे 6 घंटे +6 असे 4 वर्ष झालं तर किती होतात, 6 2 12 आणि 12 ने 12 24 म्हणजे एक दिवस. आणि एका दिवसामध्ये 24 आवर्स असतात. सगळ्यांना माहिती आहे किती असतात, 24 आवर्स म्हणजे एक दिवस होतो. मग तुमचं दर 4 वर्षाने दर 4 वर्षानंतर काय येते, आफ्टर 4 इयर्स, एव्हरी 4 इयर्स काय येत असते, तुमचं लीप इयर येते. काय येते, लीप इयर येत असते. लीप इयर काय येत असते, लीप इयर. मग हे ज्या लीप इयर मध्ये आपण हे 6 घंटे असतात ते ऍड करतो. आणि कधीशिवाय बघायचं, तुमचं जेव्हा लीप इयर येते ते लीप इयर मध्ये किती दिवस असतात तुमचे, 366 म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा असतो. मग तो लीप इयर मध्ये एक दिवस एक्स्ट्रा कुठून येते हे तुम्हाला कळलं असेल. तर हे दरवर्षी जे 6 घंटे पृथ्वीचे एक्स्ट्रा होतात ते आपण त्या लीप इयर मध्ये ऍड करतो. मग 4 वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा बनतो. आणि हा एक्स्ट्रा दिवस आपण कोणत्या महिन्यामध्ये ऍड करत असतो, फेब्रुवारीमध्ये. जे नॉर्मल इयर आहे फेब्रुवारीमध्ये, त्या इयर मध्ये 28 दिवस असतात. आणि जे लीप इयर असते त्याच्यामध्ये किती, 29 दिवस असतात. किती दिवस असतात, 29 दिवस फेब्रुवारी. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस आपण लीप इयर मध्ये एक्स्ट्रा ऍड करतो. अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल. तर ही माहिती तुम्हाला कळली असेल. हीच माहिती आता इथे त्यांनी दिली, मी तुम्हाला वाचून समजून सांगतो. पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा. आता पृथ्वी गोल आहे हा, तर या पृथ्वी गोलाकडे तुम्हाला उत्तर ध्रुवाकडून म्हणजे इथून बघायचंय. तुम्हाला कुठून बघायचंय, इथून वरून बघायचंय, इथून बघायचंय. आणि हे पहा आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा म्हणजे अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांनी काय सांगितले, तुम्हाला फिरवायला सांगितले. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. थांबा एकदाच हे मी मिटून घेतो म्हणजे तुम्हाला काय होईल, सगळं समजण्यासाठी क्लिअर होईल. बरोबर आहे. तर पहा, तर पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून बघायचे म्हणजे वरून बघायचे तुम्हाला. आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवा म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पृथ्वी गोल फिरवायचा आहे. अशा प्रकारे, ठीक आहे, अशा प्रकारे फिरत न्यायचा आहे. तर दिशेने फिरवा. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वे फिरते. अशाच प्रकारे असं का फिरवायचे, कारण पृथ्वी सुद्धा अशाच दिशेने काय करत असते, स्वतःभोवती फिरत असते. कशी फिरत असते, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. पश्चिमेकडून इकडे पूर्वेकडे, हे पश्चिमेकडनं पूर्वेकडे जात असते. अशा प्रकारे पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजाळ्यात येतात. तर अशा प्रकारे फिरवत जर राहिलं तर पृथ्वी गोलाचे काय करतात, वेगवेगळे भाग काय करतात, उजेडात येतात. आता हा पुढला भाग, हा मेणबत्तीचा प्रकाश, हा जो काय पुढला भाग आहे, हा जो पुढला भाग दिसतो तुम्हाला, इकडे उजेड पडेल. आणि जो मागचा भाग आहे तिकडे काय राहील, अंधार राहील. तुम्हाला मागच्या भागावर काय राहील, अंधार राहील. आणि पृथ्वी गोल इकडे फिरत राहील तर म्हणजे हा पुढला उजेडामध्ये इकडला अंधारात येईल. ठीक आहे. आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात. ज्या भागावर उजेड पडतो तिथे दिन आहे, तर जिथे उजेड पडत नाही तिथे रात्र आहे असे आपण म्हणतो. मग हा जो तुमचा पृथ्वीगोल दिसत आहे, बरोबर आहे का नाही, हा जो पुढला भाग आहे इथं, ह्या म्हणजे या मेणबत्तीचा उजेड पडतो. हा मेणबत्तीच म्हणजे सूर्य. आपण एक छोटा इमॅजिनरी एक्सपेरिमेंट करतोय. ठीक आहे. तर ह्या मेणबत्तीचा उजेड फक्त पुढल्या भागावर पडतो. तसाच म्हणजे आपल्या सूर्याचा उजेड, हा सूर्याचा उजेड पृथ्वीच्या ह्या भागावर पडतो आणि हे पृथ्वी फिरत राहते. त्याच्यामुळं जे काही पुढून आहे सूर्याकडून त्या भागावर म्हणजे उजेड पडतो तिथं दिवस राहतो. काय राहतो, दिवस, किंवा याला दिन म्हणतो. काय म्हणतो आपण, याला दिन म्हणतो. आणि जो मागचा भाग आहे तिथे काय राहते, रात्र राहते. आणि अशा प्रकारे पृथ्वी फिरत राहते. म्हणून 24 तासामध्ये तिचं काय, स्वतःभोवती एक बार, तिला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती दिवस, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी तिला 24 आवर्स लागतात. किती आवर्स लागतात, 24 आवर्स. आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 डेज आणि 6 आवर्स इतके लागतात. एवढं गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. स्वतःभोवती फिरायचं असेल तर 24 घंटे आहे का नाही, स्वतःभोवती म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 घंटे लागतात. आणि तिला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस, 6 आवर्स. म्हणजे आपण हे 6 आवर्स निग्लेक्ट करतो, ते लीप इयर मध्ये जोडत असतो आणि हे 365 दिवस आपण धरत असतो. हे तुम्हाला कळलं असेल, बरोबर आहे. आणि अशा प्रकारे पृथ्वी फिरता फिरता म्हणजे मग तुम्हाला आपल्या याच्यावर पृथ्वीमध्ये काय, जे उजेडामध्ये भाग आहे तो आपण दिन म्हणतो आणि जे अंधारात आहे त्याला रात्र म्हणतो. ठीक आहे. त्यामुळे आपल्या 24 तासामध्ये आपल्या पृथ्वी तलावर तुम्ही बघितलं असेल दिवस आणि रात्र होत असते. बरोबर आहे. आता इथपर्यंत कळलं असेल सूर्योदय आणि सूर्यास्त. सूर्योदय म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो त्याला सूर्योदय म्हणतो आणि जेव्हा सूर्य मावळतो त्याला सूर्यास्त म्हणतो. करून हे करायचंय. एक लाल रंगाची टिकली घ्या
एक लाल रंगाची टिकली घ्यायला सांगितली, ती पृथ्वी गोलावर चिकटवा. वरील प्रयोगाप्रमाणेच पृथ्वी गोल व मेणबत्ती घेऊन प्रयोग करा. पृथ्वी गोल घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनेच फिरवायचा आहे. तुम्हाला जो पृथ्वी गोल आहे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनेच फिरवायचा आहे. ठीक आहे, जसं सांगितलं तसं करायचंय, कारण तशीच पृथ्वी फिरते म्हणून तशाच प्रकारे तुम्हाला फिरवायचं. लाल टिकलीवर पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्य आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण करा. तर तुम्हाला हे जो काही पृथ्वी गोल दिलेला आहे तुम्हाला, ठीक आहे, हे जो पृथ्वी गोल दिलेला आहे तर त्याच्यावर तुम्हाला हा एक्सपेरिमेंट करायचा आहे. काय करायचं आहे, हे जे पृथ्वी गोल आहे त्याच्यावर एक टिकली बसवायची. आता इथं त्यांनी दाखवलेलं आहे, ह्याच्यावर अशा प्रकारे ती दिसते, त्यात टिकली बसवायची. ह्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, टिकली बसवायची आणि त्याच्यानंतर ह्या पृथ्वी गोला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे घड्याळाच्या हे घड्याळ आहे समजा, तर हे घड्याळ, थांबा एक मिनिट मी डायग्राम काढतो व्यवस्थित. तर ही घड्याळ आहे, ठीक आहे. तर घड्याळ कशा प्रकारे फिरत असतात काटा, अशा प्रकारे. परंतु आता तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे फिरवायचे का नाही, तर तुम्हाला अशा प्रकारे फिरवायचं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पृथ्वी. मग जसं जर फिरवाल तसं तसं हे टिकली येण्यासाठी तुम्हाला, ही टिकली इथून जर स्टार्ट झाली, इथून येण्यासाठी पुन्हा या टिकलीपर्यंत यायला तुम्हाला 24 आवर्स लागतात. म्हणजे पूर्ण एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी 24 म्हणजे लागतात पृथ्वीला. तर तशा प्रकारे तुम्हाला फिरवायचं आहे. तर हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतरचा पुढचा भाग बघा, ठीक आहे. तर लाल टिकलीवर एकदा हे मिटून घेतो, वाटलं तुम्हाला पाहण्यासाठी काही अडचण येणार नाही, एकदाच मी मिटून घेतो. ठीक आहे, तर पुढे पहा. तर लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो ते पहा. जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेलं असते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो, हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे पृथ्वीची पहा, इथं जर तुम्ही कुठेही लाल टिकली लावली तर ही लाल टिकली होण्यासाठी तुम्हाला पूर्ण एक चक्कर झाला तर पुन्हा त्या पृथ्वीवर काय येईल, तुमचा लाल टिकलीवर तुमचा प्रकाश येईल, उजेड येईल त्या मेणबत्तीचा. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी मारते, त्या पूर्ण याला आपण काय म्हणतो, एक दिवस म्हणतो. पहा, एक दिवस म्हणतो. दिवसाचे दोन भाग असतात, दिवस ह्याचे दोन भाग, त्याचे काय असतात, दिवस म्हणजे पूर्ण 24 आवर्स आणि दिवसाचे दोन म्हणजे दिन म्हणलं तर सकाळ म्हणजे जे काही 12 घंटे असतात, 12 घंटे असतात किंवा कमी असतात, ठीक आहे, आणि रात्र, ठीक आहे, म्हणजे हे कमी जास्त होत असतात ऋतूनुसार. तर दिवस आणि रात्र नॉर्मली आपण हे 12 घंटे नॉर्मली हे 12 घंटे धरत असतो, पण हे कमी जास्त कालावधी होत असतो. दिवसामध्ये किती म्हणजे हे दिन म्हणजे जो काही उजेडाचा भाग आहे त्याला दिन म्हणतो आणि रात्र म्हणजे जेव्हा अंधार पडलेला असतो तेव्हा त्याला आपण रात्र म्हणतो. बरोबर आहे. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात. पहा, एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात, हे सांगितले. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला 1 तास म्हणतो. कालमापनासाठी आता आपल्याला माहित आहे की पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात, किती वेळ लागतो, 24 घंटे लागतात. तर त्याला आपण 24 चे समान किती भाग केलेले आहेत, 24 भाग केलेले आहेत आणि 24 चे समान 24 भाग म्हणजे आणि 24 घंट्याला म्हणजे त्याला एका भागाला आपण 1 आवर असं नाव दिलेलं आहे. 1 आवर, ठीक आहे, 1 आवर, ठीक आहे, हे तुम्हाला कळलं असेल, हे इथपर्यंत कळलं असेल. त्याच्यानंतर वर्ष बघू आपण. वर्षे हे करून सांगितले काय करायचंय. पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवा. असे करताना पृथ्वी गोल सतत फिरता ठेवा आणि अक्षाची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्या. वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. या पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. एका वर्षात सुमारे 365 दिवस 6 तास असतात. पहा, हे तुम्हाला माहित आहे. तर काय ह्या एक्सपेरिमेंट मध्ये हे एक्सपेरिमेंट इथं आपण केलेला होता, वरचा जो एक्सपेरिमेंट आहे हा एक्सपेरिमेंट, हा प्रयोग. तर हे जे आहे पृथ्वी गोल म्हणजे हे मेणबत्ती म्हणजे हा सूर्य, समजा हा सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे. अशा प्रकारे ही पृथ्वी आपली स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरता फिरता ती अशी सूर्याच्या भोवती फिरत असते आणि ही पृथ्वी जर आपली समजा ह्या दिशेपासून ह्या जागून जर स्टार्ट झाली तर पुन्हा या जागी येण्यासाठी तिला 365 दिवस लागतात आणि 6 घंटे लागतात. किती लागतात, 365 दिवस 6 घंटे लागत असतात. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे,
तर ह्याला आपण काय म्हणत असतो, 365 दिवस 6 घंटे, याला 1 वर्ष म्हणत असतो. परंतु आपण काय करत असतो, हे जे 365 दिवस आहेत, 365 दिवस आहेत त्याला फक्त पकडतो, आणि जे 6 घंटे आहेत, हे जे 6 घंटे एक्स्ट्रा आहेत त्याला आपण पकडत नाही, आणि त्याला आपण काय करतो, लीप इयर मध्ये पकडतो. म्हणजे 4 वर्षानंतर, म्हणजे 6 घंटे दर 4 वर्षांना पकडले तर ते 1 दिवस होतो. ठीक आहे, हे कळायचं. आता लीप वर्षाविषयी माहिती दिलेली आहे, तुम्हाला ही माहिती बघून घेऊया. ग्रिगोरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत आपण जे कॅलेंडर वापरतो, कोणत्या प्रकारचं कॅलेंडर आहे, जे तुम्ही घरी वापरता, आहे का नाही, ग्रिगोरियन कॅलेंडर आहे. कोणतं कॅलेंडर आहे, ग्रिगोरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस धरतात. सर्वसाधारण आपण किती दिवस धरत असतो, 365 दिवस धरत असतो. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास, प्रत्येक वर्षात किती, प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. म्हणजे 4 वर्षात 24 तास किंवा 1 पूर्ण दिवस कमी धरला जातो. तर म्हणजे दरवर्षी 6, तर 4 वर्षामध्ये 1 दिवस किंवा 1 पूर्ण दिवस किंवा 24 तास कमी धरल्या जाते. मग काय करायचं त्याचं, हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रिगोरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक 4थ्या वर्षात, प्रत्येक कोणत्या 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो. त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 दिवसाऐवजी 29 दिवसांचा असतो, आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसाचे असते. या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. या वर्षाला आपण काय म्हणतो, लीप वर्ष म्हणतो. आता हे लीप वर्षाविषयी माहिती कळाली असेल तुम्हाला. लीप वर्ष का असते, लीप वर्ष दर 4 वर्षांनीच काय येते, ही सगळी माहिती तुम्हाला काय झाली असेल, कळाली असेल. ठीक आहे, तर त्याच्यानंतरचा पुढला भाग आपण बघूया. आता माहित आहे का तुम्हाला, हे विचारलेलं आहे. तर काय आहे आपण बघू. पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो. पृथ्वीवर दिवस आणि रात्रीचा कालावधी सारखा असतो का, नसतो. हे आपण मागील येतेत पाहिले आहे, तुम्हाला मागील येतेत बघितलं असेल, आणि तुम्ही स्वतः दररोज ऑब्झर्व करता, आहे का नाही, निरीक्षण केल्याच्या नंतर तुम्हाला कळत असेल. उन्हाळ्यामध्ये दिवस जास्त वेळ असतो, आणि हिवाळ्यामध्ये, आहे का नाही, हिवाळ्यामध्ये दिवस कमी असतो. म्हणजे रात्र मोठी असते हिवाळ्यामध्ये, आणि उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा असतो. बरोबर आहे. तर पृथ्वीचा आस कललेला, पृथ्वीचा आस काय आहे, कललेला आहे. कसा आहे, कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक होतो. तर हा फरक का असतो, म्हणजे कधी कधी दिवस, म्हणजे उन्हाळ्यामध्ये दिवस, सरळ भाषेत जर सांगायचं तर उन्हाळ्यामध्ये हा दिवस खूप मोठा असतो, आणि म्हणजे दिवाळीच्या नंतर आणि तुमचा ह्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये दिवस हा छोटा असतो. तर हे का असते, तर हे असण्यामागचं कारण काय आहे ते बघूया. तर ह्याच्या असण्यामागचं कारण काय, पृथ्वीचा आस कललेला आहे आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे. हा कशामुळे फरक, तो पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे, पृथ्वी परिभ्रमण करत असते, आणि आस काय आहे, कललेला आहे. ठीक आहे. आता 22 म्हणजे कुठून कुठपर्यंत कसे दिवस असतात ते बघायचंय. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते. म्हणजे 22 मार्च, आता म्हणजे उन्हाळ्यामध्ये, जसं की 22 मार्च पासून आपल्या याच्यामध्ये, आपण कोणत्या गोलार्धामध्ये, आपला भारत देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे, तर उत्तर गोलार्धामध्ये आहे. तर आपल्या इकडं म्हणजे 22 मार्च पासून दिवस काय व्हायला सुरू होतो, मोठा व्हायला सुरू होतो. 22 मार्च पासून दिवस मोठा होतो. ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते. म्हणजे दिन मोठा असतो, म्हणजेच काय, सरळ दिवस मोठा असतो, दिन मोठा असतो. ठीक आहे, दिवस म्हणत नाही, दिन मोठा, दिवस 24 तासाचा, दिन मोठा असतो. त्यामुळे ते उष्णता जास्त असते, म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. आता दिन मोठा आहे म्हणजे सूर्यप्रकाश जास्त वेळ आहे, आणि सूर्यप्रकाश जास्त वेळ आहे म्हणजे काय, जास्तच ऊन आहे का नाही, ऊन जास्त राहणार आहे. म्हणून आपल्या इकडं उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त ऊन असते. म्हणून आपल्या इकडे काय असते, उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय असते, ऊन असते. आणि याच्या विरुद्ध, म्हणजे आता हे जे तुम्हाला मी सांगितले, ही पृथ्वी आहे, तर ह्याचे आपण 2 तुकडे केलेले आहेत. हे उत्तर गोलार्ध आहे तुमचं, आहे का नाही, उत्तर गोलार्ध आहे, आणि हे दक्षिण गोलार्ध आहे. आणि आता पृथ्वी अशा प्रकारे फिरत असल्यामुळं इकडे उजेड असला तर इकडे सावली असते, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत. तर बरोबर आहे का नाही. म्हणजे उत्तर गोलार्धात जे काही कंडिशन आहे त्याच्या उलट दक्षिण गोलार्धामध्ये असतात. ठीक आहे. उत्तर गोलार्धामध्ये जर समजा उन्हाळा असेल तर दक्षिण गोलार्धामध्ये तुमचा पावसाळा किंवा हिवाळा असणार आहे, हे अशा प्रकारचं. ठीक आहे. तर अशा प्रकारचे ऋतुमान असते, म्हणजे उलट स्थिती असते. सरळ सांगायचं काय तुम्हाला, इथं जे ऋतू आहे त्याच्या उलट स्थिती इकडे असते. त्यामुळे उष्णता जास्त असते, म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. इथपर्यंत याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. म्हणजे जर उत्तर गोलार्धामध्ये दिन जास्त असेल तर दक्षिण गोलार्धामध्ये काय जास्त असणार आहे, रात्र जास्त असणार आहे. आणि उत्तर गोलार्धामध्ये
जर रात्र जास्त असेल तर दक्षिण गोलार्धामध्ये दिन मोठा असणार आहे, म्हणजेच रात्र मोठी असते, त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते, त्यामुळे दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. तर पहा, जेव्हा इथे उत्तर गोलार्धामध्ये जर उन्हाळा असेल तर इथं काय असतो, हिवाळा असतो. जर इथं हिवाळा असेल तर इथं उन्हाळा असतो, जर इथे उन्हाळा असेल तर इथे हिवाळा असतो, उलट असते. ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. इथे म्हणजे दक्षिण आणि उत्तर गोलार्ध. पहा 23 सप्टेंबर, आता 23 सप्टेंबर त्याच्यानंतर पुढे 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते. तर आता 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळामध्ये आपल्या इकडे काय असतो, हिवाळा असतो. सप्टेंबर म्हणजे आता दिवाळी, याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपल्या इकडे दिवाळी होते. तर दिवाळीचे तेव्हा थंडी पडायला सुरू होते, म्हणजे तेव्हा दिवस काळ छोटा व्हायला सुरू होतो, दिन छोटा व्हायला सुरू होतो. म्हणजे 23 सप्टेंबर मग आपल्या इकडे हिवाळा लागतो, दिन छोटा व्हायला होतो, आणि दक्षिण म्हणजे आपण उत्तर गोलार्धात आहोत, तर दक्षिण गोलार्धामध्ये काय होतं, उन्हाळा लागायला सुरू होते. म्हणजे 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते, त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते, त्यामुळे तिथे काय असते, उष्णता जास्त मिळते, म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते, त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते, परिणामी उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. हे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असेल. म्हणजे सरळ दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्धामधल्या कंडिशन काय असतात, वेगवेगळ्या असतात, उलट असतात. वरील तारखामध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो, याची नोंद घ्या. भारतात प्रामुख्याने, आता हे ज्या वरल्या तारखा सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो, कशामुळे, लीप इयर मुळे. पहा, भारतात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य ऋतू मानतात. तर आपल्या देशामध्ये, आपल्या भारत देशामध्ये आपण किती ऋतू मानतो, तर 3 ऋतू मानतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा प्रकारचे 3 ऋतू. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे मुख्य ऋतू आहेत, बरोबर. कसे ऋतू आहेत, हे मुख्य ऋतू आहेत. तसे आपण वर्षभरात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे ऋतू मानतो. आता बाकीचे हे मुख्य 3 ऋतू झाले, तर बाकी आपण हे त्याच्यानंतर आपण हे बाकीचे ऋतू पण मानतो. वर्षभरात म्हणजे वसंत, ग्रीष्म, वर्षा आणि शरद, हेमंत, शिशिर असे 6 ऋतू, म्हणजे हे 6 छोटे ऋतू आहेत आणि मुख्य ऋतू आपले 3 आहेत. तर अशा प्रकारचे ऋतू मानतो. असे 6 ऋतूंचे चक्र असते, म्हणजे हे 6 ऋतूचे चक्र असते. आपल्या देशात ऋतुमानाशी निगडित सण व उत्सव साजरे केले जातात, तसेच विविध गाणी म्हटली जातात आणि खेळही खेळले जातात. तर तुम्हाला माहित असेल आपल्या देशामध्ये तर जे काही ऋतू आहे, ऋतूनुसार आपल्या याच्यामध्ये सण काय असतात, सण वेगवेगळे सण म्हणतात, सेलिब्रेशन करतात, डान्स, आदिवासी लोक असतील, कोणते दुसऱ्या जमातीचे लोक असेल तर ते डान्स करून वगैरे वेगवेगळ्या प्रकारे गाणी म्हणून वगैरे काय करतात, ते सण उत्सव साजरे करत असतात. तर ही माहिती कळाली असेल. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं पौर्णिमा आणि अमावस्या. पौर्णिमा आणि अमावस्या काय असते, कशा प्रकारे होते हे बघून घ्यायचंय. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, परंतु या 2 भ्रमण कक्षा एकमेकांना छेदतात, म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही. ठीक आहे, तर पहा, तर म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या काय असतं, तर ही माहिती ती काय दिलेली ती मी तुम्हाला काय करतो, थोडक्यात समजून सांगतो. तर तुम्हाला माहित आहे, आता अगोदरचा जर चॅप्टर बघितला असेल, पहिला चॅप्टर, तर तो चॅप्टर बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल. काय कळालं असेल, अशा प्रकारचे आपला इथं मध्यभागी काय आहे, तुमचा मध्यभागी असा मोठा सूर्य आहे. सूर्य काय असा खूप मोठा आहे, आणि याच्यानंतर काय आहे, तुमचे अशा प्रकारचे प्लॅनेट आहेत, छोटे छोटे अशा प्रकारचे प्लॅनेट आहेत. आणि आपली पृथ्वी किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. अशा प्रकारे 3 नंबरला आहे, आणि पृथ्वीचं हे काय आहे, समजा हे काय पाठ आहे. अशा प्रकारे ही पृथ्वी काय फिरत आहे सूर्याभोवती. अशा प्रकारे कशा प्रकारे फिरते, म्हणजे इकडून अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने अशा प्रकारे पृथ्वी आपली फिरत आहे. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने सूर्याभोवती फिरत आहे. हा सूर्य आहे तुमचा, हा जो मधला आहे तो सूर्य आहे, बरोबर आहे, सूर्य, आणि ही पृथ्वी आहे तुमची. ही पृथ्वी अशा प्रकारे फिरायली. तर हे फिरण्यासाठी पृथ्वीला, म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरता, हे पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी तिला किती घंटे लागतात, 24 घंटे लागतात. 24 घंटे लागतात, बरोबर आहे. आणि ह्या पृथ्वीला स्वतःभोवती फिरत फिरत ती कोणाभोवती फिरत असते, ती स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरते, आणि सूर्याभोवती फिरण्यासाठी एक्झॅक्टली 365 दिवस 6 घंटे लागतात, बरोबर आहे. हे तुम्हाला माहिती आहे. मग हे करता करता आता तुम्हाला माहित आहे, पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता ती चंद्राभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता ती कोणाभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. आणि पृथ्वीचा एक सॅटेलाइट म्हणजे उपग्रह आहे. पृथ्वी काय आहे, एक उपग्रह आहे, आणि पृथ्वीचा
उपग्रह कोण आहे? म्हणजे पृथ्वीचा सॅटेलाइट आहे का नाही, पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाइट म्हणतो. पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाइट काय आहे तुमचा? मून आहे. मून पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाइट काय आहे? मून आहे. आणि ह्याला आपण सॅटेलाइट पण म्हणतो, नॅचरल सॅटेलाइट आणि उपग्रह म्हणतो. ठीक आहे, हे उपग्रह. तर ह्या पृथ्वीचा मग हे मून काय करत असते? म्हणजे हा चंद्र, याला मून म्हणजे काय आपण मराठीत म्हणतो याला चंद्र. हा चंद्र पृथ्वीवरती फिरतो. चंद्र कोणाभोवती फिरतो? हा जो चंद्र आहे, हा जो चंद्र काय करतो तुमचा? हा इथे दिलेला चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो म्हणजे हे एकमेकापण, म्हणजे तुमची पृथ्वी सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, आणि तुमचा चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरत असतो. अशा प्रकारे. ठीक आहे. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाच्या पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. जर तुम्ही चंद्राला जर बघितलं तर चंद्र काय तुमचा पृथ्वीभोवती फिरत असतो, त्यामुळे चंद्राला आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडीलच फक्त पृथ्वीकडील अर्धा भाग दिसत असतो. किती भाग दिसत असतो? अर्धा भाग दिसतो. म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसत असते. पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी किती बाजू दिसत असते? एकच बाजू दिसत असते, एक, जे पृथ्वीकडे आहे ते. ठीक आहे. चंद्र स्वयंप्रकाशित नाही, तर हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. चंद्र स्वयंप्रकाशित आहे का? नाही. म्हणजे चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. मग चंद्राला कोणाचा प्रकाश आहे? तर सूर्याचा प्रकाश आहे. तुम्हाला माहित आहे, सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. तर चंद्र का दिसतो? तुम्ही म्हणसाल सर चंद्राचा प्रकाश तर आहे का नाही, पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर पडतो, पण तो का पडतो? तर हा जो प्रकाश आहे तो चंद्राचा प्रकाश नसून, चंद्र दिसतो संध्याकाळी तुम्हाला, बरोबर आहे. तुम्हाला वाटते की चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे, तो चंद्राचा प्रकाश चंद्राला स्वतःला नाही. तर तो जो काही चंद्रावर प्रकाश दिसतो तुम्हाला, तो कोणाचा प्रकाश आहे? तो आहे तुमचा सूर्याचा प्रकाश आहे. म्हणजे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि चंद्र चमकलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. पहा, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते, चंद्राचा पूर्ण भाग कधी दिसतो? पौर्णिमेच्या रात्री. जी पौर्णिमा असते, पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. म्हणजे चंद्राचा पृथ्वीकडील जो काही पूर्ण भाग आहे तो पौर्णिमेच्या रात्री आपल्याला दिसतो. आणि याच्या विरुद्ध अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. म्हणजे पौर्णिमेच्या विरुद्ध अमावस्या. मग पौर्णिमेला तुम्हाला अशा प्रकारे चांदण पडले म्हणतो, म्हणजे म्हणतात ना आपल्या इथं किती चांदणं पडले, म्हणजे रात्री तुम्हाला अशा प्रकारे लख्खा असा उजेड दिसतो. चांदण्याचा उजेड म्हणजे चांदण्याचा उजेड दिसत असतो तुम्हाला. कोणत्या रात्री? पौर्णिमेच्या रात्री. आणि याच्या विरुद्ध अमावस्येच्या रात्री एकदम जास्त अंधार असते. अमावस्येच्या रात्री काय असते? एकदम जास्त असते. म्हणजे अमावस्याला, म्हणजे त्यामुळे लोक घाबरत असतात ना, अमावस्याला भूत बाधा अशा तशा गोष्टी, अमावस्या आहे, असं आहे तसं आहे म्हणतात ना. मग अमावस्येच्या रात्री एकदम काय असते? काळोख अंधार असते. काय असते? काळोख म्हणजे एकदम जास्त अंधार असते. सर्व काळोख काय असते? काळोख असते म्हणजे अंधार असते. काय असते? अंधार असते. ठीक आहे. हे इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. पौर्णिमेच्या रात्री एकदम उजेड असते, चंद्राचा उजेड पडते. अमावस्येच्या रात्री एकदम चंद्राचा उजेड, चांदण्याचा उजेड पडत नाही, तर एकदम अंधार असते. तर ठीक आहे, हे का होते तुम्हाला कळलं असेल तुम्हाला. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाश भाग कमी होत जातो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत जातो. यालाच आपण चंद्राच्या कला म्हणतात. तर चंद्राच्या कला काय म्हणतात पहा. आता हे अमावस्या आणि पौर्णिमा. आता हे जर समजा पौर्णिमा लागली, तर पौर्णिमेला तुम्हाला चंद्राचा प्रकाश एकदम लख्ख प्रकाश दिसतो, जास्तीत जास्त प्रकाश दिसतो. आणि जसे जसे दिवस जातील, ह्यात म्हणजे ही तुमची जी पौर्णिमा आहे, ही पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत हा चंद्राचा प्रकाश तुमचा काय होत जातो? हे इथं पौर्णिमा आहे आणि इथं अमावस्या आहे, तर हा प्रकाश, चंद्राचा प्रकाश कमी होत जातो. काय होत जातो? कमी होत जातो. आणि हे म्हणजे तुमचा कुठून? हे पौर्णिमेपासून, इथं पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा प्रकाश काय होतो? कमी होत जातो. आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाश काय होतो? वाढत जातो. काय होतो? वाढत जातो.
वाढत जातो उलट, ठीक आहे. म्हणजे हे अशा प्रकारचे सायकल चालत असते. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी खूप चंद्राचा प्रकाश जास्त असतो, तिथून अमावस्येपर्यंत कमी कमी होत जातो, अमावस्येला एकदम अंधार असतो, आणि अमावस्येला अंधार असल्यानंतर हळू नंतर वाढत 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 पौर्णिमेला एकदम जास्त उजेड होतो. आता हे तुम्हाला कळलं असेल. आणि ह्यालाच आपण चंद्राच्या काय म्हणतो, कला म्हणत असतो. चंद्रमास आणि तिथी, हे चंद्रमास आणि तिथी बघायचं. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसाचा कला तुम्ही पाहिलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारचे पौर्णिमेपासून अमावस्या, अमावस्येपासून पौर्णिमा, ठीक आहे. तुम्ही पाहिल्या आहेत, ठीक आहे. अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीस येण्यास चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. या पंधरवाड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. शुक्ल पक्ष कशाला म्हणतात प्रश्न विचारला जाऊ शकतो, तुम्हाला तर पाठ करायचंय, तर लक्षात ठेवायचंय. तर अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीस येणारा चंद्राला, म्हणजे ही अमावस्या आहे, तर ह्या अमावस्यापासून तुमचा चंद्राचा जो प्रकाश आहे वाढत जातो. आणि ह्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येण्यासाठी तर चंद्राला किती दिवस लागतात, म्हणजे 14 ते किती लागतात, 14 to 15 डेज, 14 ते 15 दिवस लागतात. किती दिवस लागतात, 14 ते 15 दिवस, 14 किंवा 15 दिवस लागतात. म्हणजे हे 15वाडा झाला, म्हणजे 15 दिवस म्हणजे 15वाडा दिवस झाला. तर ह्याला आपण काय म्हणत असतो, म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येते त्याला म्हणतो शुक्ल पक्ष. काय म्हणतो, शुक्ल पक्ष. इथे दिलेला आहे पहा, हे पाठ करायचं तुम्हाला. शुक्ल पक्ष विचारला जाते परीक्षेत, काय शुक्ल पक्ष म्हणतो. म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या स्थितीस येण्यासाठी त्याला म्हणतो शुक्ल पक्ष. आणि याच्या उलट तर पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. पौर्णिमेच्या नंतर चंद्राचा, आता पौर्णिमेला एकदम लख्ख प्रकाश असतो, त्याच्यानंतर पौर्णिमेच्या नंतर अमावस्या, अमावस्येच्या नंतर पौर्णिमा, अशा प्रकारचे चंद्र चालत असते. म्हणजे तुमची इथं जर पौर्णिमा आहे का नाही, इथं काय आहे तुमची, इथं पौर्णिमा आहे, का आहे तर तुमची काय आहे, पौर्णिमा आहे. इथं पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या नंतर तुमची काय येते, अमावस्या येते. काय येते, अमावस्या. काय येते तुमची, अमावस्या येते. काय येते, अमावस्या. तर ह्या जो कालावधी आहे पौर्णिमेपासून तुम्हाला अमावस्या येण्यासाठी किती दिवस लागतात, 14 ते 15, 14 to 15 डेज. आणि इथून जाण्यासाठी सेम, म्हणजे अमावस्येच्या नंतर पौर्णिमा येण्यासाठी तेवढा दिवस लागतो, आणि पौर्णिमेच्या नंतर अमावस्या येण्यासाठी तुम्हाला तेवढाच कालावधी लागत असतो. म्हणजे 14 ते 15 दिवस काय करत असतात, तुम्हाला लागत असतात. हे तुम्हाला कळलं असेल, बरोबर आहे. पहा, 14-15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते, या पंधरवाड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. 14-15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते, या पंधरवाड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. पहा, तर काय आहे तुमचं, अमावस्येपासून पौर्णिमा येत असेल, अमावस्येपासून काय येते, पौर्णिमा येते. म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेकडे चालल्या, म्हणजे तुम्ही अंधारातनं उजेडात चालल्या, तर याला म्हणायचं शुक्ल पक्ष. काय म्हणायचं तुमचं, शुक्ल पक्ष. कोणतं म्हणायचं, शुक्ल पक्ष. आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत म्हणजे तुम्ही उजेडातनं अंधारात चालल्या, तर याला म्हणायचं कृष्ण पक्ष. कोणतं म्हणायचं, कृष्ण पक्ष. हे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. कृष्ण पक्ष म्हणजे पुन्हा अमावस्या, या पंधरवाड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. पुन्हा अमावस्या येते, म्हणजे पौर्णिमेपासून कुठे चालल्या तुम्ही, ह्याच्यापर्यंत, पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत चालल्या, तर याला म्हणायचं कृष्ण पक्ष. अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसाचा असतो. म्हणजे एकदा अमावस्या आली, त्याच्यानंतर दुसरी एक अमावस्या येऊन दुसरी अमावस्या यायला किती दिवस लागत असते, म्हणजे 28 ते 30 दिवस लागत असतात. 28 to 30 डेज लागत असतात. 28 ते 30 दिवस. म्हणजे पौर्णिमा यायला पण 28 ते 30 दिवस लागतात, आणि अमावस्या यायला पण 28 ते 30 दिवस लागतात. कारण हा एका अमावस्या, म्हणजे एका महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा दोन्ही येतात. तर एका अमावस्याच्या नंतर दुसरी, एका महिन्यात काय असतात, अमावस्या बी येते, पौर्णिमा येते. आणि अमावस्यानंतर पौर्णिमा यायला आणि पौर्णिमेनंतर अमावस्या यायला 14 ते 15 दिवस लागतात. हे तुम्हाला माहित आहे. या काळाला चंद्रमास म्हणतात. चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. या काळाला काय म्हणतात, चंद्रमास. आणि चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. हे तुम्हाला माहित आहे. तिथीनुसार वगैरे ऐकलं असेल तुम्ही, ठीक आहे. तर हे चंद्राच्या विविध कला इथं तुम्हाला दाखवलेल्या आहे. चंद्राच्या विविध कला तुम्हाला इथं दाखवलेला आहे. इथं चंद्र पहा, इथं चंद्र तुम्हाला सगळ्यात कमी दिसतो, म्हणजे ही तुमची आहे अमावस्या. ठीक आहे, अमावस्या, ठीक आहे, हे अमावस्या आहे. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे इथं चंद्र कमी दिसतोय, त्याच्यानंतर थोडा वाढलेला आहे, त्याच्यानंतर वाढलेला आहे, त्याच्यानंतर वाढलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पहा तुम्ही, हे जर बघितलं, त्याच्यानंतर पुन्हा चंद्र वाढलेला आहे, वाढत 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 इथं पौर्णिमा आलेली आहे. ते काय आलेली तुमची, इथं आलेली आहे तुमची पौर्णिमा आलेली आहे. काय आलेली आहे तुमची, इथं पौर्णिमा आलेली आहे.
पौर्णिमेला तुम्हाला अशा प्रकारे हा चंद्र मोठा दिसतो, सगळा दिसतो आणि इथं जास्तीत जास्त प्रकाश दिसतो. चंद्राच्या विविध कलाही तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, म्हणजे अमावस्येला तुम्हाला एकदम काळोख अंधार दिसतो आणि पौर्णिमेला सगळं उजेड दिसतात. हे नेहमी लक्षात. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते. पृथ्वीचा कलेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होते. तर पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होते, दिन व रात्र. परिवलन म्हणजे काय, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणतो, आहे का नाही. पृथ्वी काय करते, ही पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि तिला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात, म्हणजे किती वेळ लागते, तर 24 आवर्स लागतात. किती आवर्स लागतात, 24 आवर्स लागतात. त्यामुळं दिन आणि रात्र, दिवस आणि रात्र कशामुळे असते, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे. आणि तिला स्वतःभोवती एक चक्कर मारायचा असेल तर तिला 24 घंटे लागतात. पृथ्वीचा कललेला अक्ष, जे कललेला अक्ष बघितलं तुम्हाला पृथ्वीचा, व पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र होते. तर ही जी पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला 24 तास लागतात, त्याच्यामुळे दिवस आणि रात्र होते. आणि पृथ्वीचे कललेला अक्ष, पृथ्वी कशी अशी तिरकस आहे, अशा प्रकारे कललेला अक्ष आहे का नाही. आणि ह्या कललेल्या अक्षामुळं आणि पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता ही सूर्याभोवती फिरते, त्याच्यामुळे तुमचे काय होत असते, ऋतुचक्र बदलत असते. काय बदलत असते, ऋतुचक्र बदलत असते. सरळ सरळ साधी सोपी गोष्ट आहे, ही कळली असेल तुम्हाला. तर पहा, अमावस्या ते पौर्णिमा, अमावस्येपासून पौर्णिमा येत असते तर त्याला म्हणायचं शुक्ल पक्ष, म्हणजे अंधारापासून उजेड. ठीक आहे, म्हणजे हे पंधरवाडा आहे त्याला शुक्ल पक्ष. त्याच्यानंतर इथं पौर्णिमेला काय असते, तुमचा उजेड असते. ह्या उजेडापासून तुम्ही अंधारात चाललात म्हणजे हे कृष्ण पक्ष, बरोबर आहे, हे कळलं असेल. आणि तुमचा शुक्ल पक्ष हे 14 ते 15 दिवसाचा असते आणि कृष्ण पक्ष हे 14 ते 15 दिवसाचा असते. मग ह्या दोन्हीला मिळून शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोघांची जर बेरीज केली तर तुम्हाला काय मिळत असते, तर तुम्हाला मिळत असते चंद्रमास आणि ते एका महिन्याचं असते. तर अशा प्रकारे हे तुम्हाला कळलं असेल. तर आपण काय शिकलो याचं रिव्हिजन त्यांनी दिलेलं आहे, ते आपण एकदा थोडक्यात बघून घेऊया. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन आणि रात्र होतात. आताच बघितले, पृथ्वीच्या परिवलनामुळे, परिभ्रमणामुळे नाही, परिभ्रमण आहे का नाही. पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होत असते, दिन आणि रात्र. आणि इथं दिलेलं आहे तुमचं पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे काय होत असते तुमचं, इथे एक मिनिट दाखवतो, तुमचं काय होत असते, ऋतुचक्र. पृथ्वीचे परिभ्रमणामुळे तुमचं ऋतुचक्र होत असते. म्हणजे वेगवेगळे जे काही ऋतू येत असतात, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, ते परिभ्रमणामुळे होत असतात. आणि परिवलनामुळे काय होतात, तुमचे दिन आणि रात्र येत असते. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कलेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात. ही आताच माहिती सांगितली तुम्हाला. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे, चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीच्या भोवती फिरतो आणि चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरण्यामुळे आहे का नाही, चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. चंद्राच्या कला म्हणजे पौर्णिमा, अमावस्या ह्या अशा प्रकारच्या कला दिसतात. एका अमावस्यापासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चंद्रमास म्हणतात. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळाला काय म्हणतात, चंद्रमास म्हणतात. चंद्रमास सुमारे 28 ते 30 दिवसाचा असतो. पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चंद्रमासातील पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. अमावस्येत शेवट होणाऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. चंद्रमासातील दिवसांना काय म्हणतो आपण, तिथी म्हणतो, हे तुम्हाला माहित असेल. तर हे अशा प्रकारे तुमचा हा चॅप्टर संपलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय इथं काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही सोडवू शकता आरामशीर. हा चॅप्टर काय करा, तुम्ही व्यवस्थित एकदाचा बघून घ्या. एकदा व्यवस्थित बघितल्याच्या नंतर, समजून घेतल्याच्या नंतर तुम्हाला याच्यावरले सगळ्या प्रश्नाची उत्तर येतात. तुम्हाला जर काही समजण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून असं सांगू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळवा. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुमचे मनापासून सगळ्यांची खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.